हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 23 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय आणि ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाय. कान्हाची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि सरकार या दोघींची समोरासमोर धडक झाली आहे आणि मग एकमेकींना पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये जो रागाचा भडका उडालाय ना, तो पाहण्यासारखा होता. सरकार राजलक्ष्मी किर्लोस्करकडे, कान्हाच्या आजीकडे रागारागाने पाहत होती आणि आजीला सगळं आठवलं की याच बाईने माझ्या मुलाचा खून केलाय, या बाईने माझ्या मुलाला मारलं होतं आणि मला तिचा बदला घ्यायचा आहे. आणि मग आजीने कान्हाला सांगितलं की जोपर्यंत मी सरकारची चिता पाहत नाही तोपर्यंत माझ्या रागाचा अग्नी शांत होणार नाही. आणि मग कान्हाने सुद्धा निश्चय केला की लवकरच सरकारची चिता मी तुला दाखवणार, सरकारला मारणार. मग कान्हा सरकारची चिता कशी दाखवणार, सरकारला कसं मारणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी सदन चाळीमध्ये कान्हा सखीला सगळे हलव्याचे दागिने घालतो. त्यामुळे सखी खूप सुंदर, खूप गोड दिसत असते. जान्हवी म्हणते, सखी तू खूप छान दिसते, चल तुझे काही फोटोज काढूया. सखी पोज देऊ लागते. जान्हवी तिचे छान छान फोटो काढते. कान्हा बाजूलाच उभा असतो. जान्हवी त्याला म्हणते, कान्हा तू सुद्धा सखीच्या खांद्यावर हात ठेव, तुमच्या दोघांचे छान फोटो काढते. कान्हा आणि सखी एकमेकांजवळ येतात. जान्हवी म्हणते, अरे जवळ नाही, खांद्यावर हात ठेव. पण कान्हा खूप ऑकवर्ड होतो की सखीच्या खांद्यावर कसा हात ठेवू. तर सखी सुद्धा ऑकवर्ड होते की कान्हाने माझ्या खांद्यावर कसा हात ठेवायचा. पण सावंत काका म्हणतात, अरे ठेव र, लवकर ठेव हात. आणि मग कान्हा सखीच्या खांद्यावर हात ठेवतो. जान्हवी त्यांचा फोटो काढते आणि मग त्यांना वेगवेगळ्या पोजस सांगते की दोन्ही खांद्यावर हात ठेव, जवळ ये. आणि हे दोघे खूप छान छान फोटो काढतात. सखीला हे आवडत नाही आणि ती आपला खांदा झटकून टाकते. कान्हा सुद्धा तिच्या खांद्यावरून हात बाजूला करतो. जान्हवी सांगते, तुमच्या दोघांचे खूप छान छान फोटो आले आहेत, दोघे खूप सुंदर दिसताय. तर कान्हा म्हणतो, ते फोटोचं बस झालं, पण येथे सगळे मस्त तिळगुळची पार्टी करतायत आणि मला तर कोणी तिळगुळ दिलेच नाही. तर दाभाडे मावशी सांगते, तुला नाही तिळगुळ भेटले का, तुझ्या बायकोने तर पार्टी दिली आहे, सगळे तिळगुळ तिनेच बनवले. हे ऐकून कान्हाला आश्चर्य वाटतं. दाभाडे मावशी म्हणते, सखी कान्हाला तिळगुळ दे, त्याचं सुद्धा तोंड गोड कर. तर जान्हवी म्हणते, काय दाभाडे मावशी, नवीन जोडपं येते, आपल्या सगळ्यांसमोर तोंड कसं गोड करेल. आणि हे ऐकून सगळे कान्हा आणि सखीवर हसू लागतात. कान्हा आणि सखी खूप लाजतात आणि जान्हवीकडे रागारागाने पाहतात. त्यानंतर सखी ही कान्हाला तिळगुळ देते. कान्हा हा तिळाचा लाडू खातो आणि म्हणतो, सगळ्यांचं तोंड गोड झालंय आणि मलाच हा कडू लाडू का मिळालाय, हा लाडू किती कडू आहे. हे ऐकून सखीला आश्चर्यच वाटतं आणि सखी म्हणते, तुला कडू लाडू कसा मिळाला, लाडू तर खूप गोड आहे. कान्हा म्हणतो, नाही, लाडू खूप कडू आहे, तुम्ही थोडा चाखून पहा. तेव्हा दाभाडे मावशीला समजतं की कान्हाला सखीचा उष्टा लाडू खायचा आहे. सखी म्हणते, असं कसं होईल, लाडू तर खूप गोड आहे, मी चाखून पाहते. ती एक लाडू घेते आणि चाखते, अर्धा लाडू खाते आणि म्हणते, लाडू तर गोड आहे. कान्हा म्हणतो, गोड आहे का, दाखवा बरं. आणि तो सखीच्या हातातून तिचा उष्टा लाडू घेतो आणि हा लाडू खातो आणि म्हणतो, हा आत्ता कोठे लाडू गोड लागला. आणि हे पाहून चाळीतली सगळी माणसं त्यांना चिडू लागतात. आणि सखी खूप लाजते. कान्हा तिच्याकडे पाहून स्माईल करतो. सखीला समजतं की कान्हाने हे जाणून बुजून केलंय आणि सगळ्यांसमोर तिचा उष्टा लाडू खाल्ला, तिला ऑकवर्ड केलं. सखी लाजते आणि रागारागाने तेथून निघून जाते. कान्हा मात्र खुश होतो आणि तोही सखीच्या मागे मागे जातो. सखी रूममध्ये येते आणि म्हणते, एक नंबरचा मूर्ख आहे हा कान्हा, सगळ्यांसमोर मला ऑकवर्ड करतो, असं वागायची गरज होती का, मूर्ख कुठला. आणि तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि म्हणतो, सखी मॅडम तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सखी त्याच्याकडे रागारागाने पाहते तर कान्हा हा आपल्या चेहऱ्यासमोर चक्क एक पतंग ठेवतो आणि या पतंगावर खूप सुंदर कविता लिहिलेली असते. सखी ती वाचते तर कान्हाने लिहिलेलं असतं, रीलच्या जगात हरवत चाललाय कवी, जेवलिस्काच्या जगात सोबत मंदिरात येणारी हवी. सखी हे वाचते आणि म्हणते, तुम्हाला किती लाडीगुडी लावलीस ना तरी तुम्हाला खरं कारण सांगितल्याशिवाय मी येणार नाहीये. तू सूर्यपूजन का करतोय याचं खरं कारण मला जाणून घ्यायचंय. तर कान्हा म्हणतो, काय तुमची 30-30 कॅसेट सुरू आहे, खरं कारण काय, खरं कारण काय. अहो तुम्हाला खरं कारण कशाला हवंय, खरं कारण जाणून घेण्याची काहीच गरज नाहीये. सूर्य रोज उगवतो, त्याला आपण विचारतो का तू का उगवलास रे बाबा, कारण काय आहे. फुलं सुगंध देतात,
फुलांना आपण विचारतो का, तू सुगंध का देतोयस रे, काय कारण आहे? मग काही गोष्टी कारण न जाणता करायला हव्या. पण सखी त्याचं काहीच ऐकून घेत नाही. कान्हा म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला कारणच ऐकायचंय ना, आता मी तुम्हाला खरं कारण सांगतो. तुम्ही या पोरक्या मुलाची मदत करणार नाही आहात का? माझं या जगात कुणीच नाहीये. त्या दिवशी हॉस्पिटल बाहेर आपलं बोलणं झालं होतं ना, की आपली माणसं आपल्याला सोडून जातात, फक्त त्यांच्या आठवणीच राहतात. मग ही सुद्धा माझी आठवणच आहे. मी सूर्यपूजन करतोय कारण माझे बाबा. कान्हा आपल्या बाबांचं कारण सांगणार तेवढ्यात सखी त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, नाही कान्हा, तू खरं कारण सांगू नको. मला सगळं कळालंय. तुझं कारण काहीही असलं ना, तरी मी तुझ्याबरोबर मंदिरात यायला तयार आहे, सूर्यपूजन करायला तयार आहे. हे ऐकून कान्हाला खूप आनंद होतो. तेव्हा सखी तेथे एक ठेवलेली साडी पाहते आणि या साडीवर कान्हाने एक नोट लिहिलेली असते, एक कविता लिहिलेली असते आणि सखी कान्हाला ही कविता वाचून दाखवते की तुझ्या रागावर माझी प्रेमाची फुंकर. त्यामुळे कान्हाला सुद्धा खूप आनंद होतो. कान्हाची कविता खूप छान असते. बेबी सरकार, तुमच्या भिजलेल्या रागावर माझ्याकडून ही कोरडी कोरडी फुंकर. रागाला तुमच्या थोडी माझी समजावणीची झालर. नेहमी हसत राहावं तुम्ही, हीच माझी इच्छा. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. खरंच कान्हाची कविता खूप गोड असते. सखी ही सगळी कविता वाचून कान्हाला ऐकवते. कान्हा सुद्धा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. कान्हा सखीला म्हणतो, आता तुम्ही माझ्याबरोबर मंदिरात यायला तयार आहात ना, मी कॅब बुक करतो. तर सखी विचारते, कॅब कशाला? आपण रिक्षाने जाऊया ना, कॅबला खूप खर्च येईल. तर कान्हा म्हणतो, तुम्ही ही काळी साडी नेसली ना, तर तुम्हाला खूप उकडेल. त्यामुळे आपण कॅबने जाऊया, मस्त AC कॅबने. तर सखी त्याला म्हणते, खरंच माठ आहेस तू. तुला एवढंही माहीत नाहीये का, काळी साडी नेसून कधीच मंदिरात जात नसतात. मी दुसरी साडी नेसते आणि तू रिक्षाच बुक कर. कान्हा म्हणतो, अरे हो, मी विसरलोच. सखी म्हणते, ठीक आहे, तू आता बाहेर जा, मी रेडी होते. कान्हा बाहेर जातो. सखी खुश असते की आता कान्हाबरोबर सूर्यपूजन करायचं म्हणून तिला आनंद झालेला असतो. थोड्या वेळानंतर कान्हा आणि सखी हे दोघेही भगवान विष्णूच्या मंदिरामध्ये येतात. सखीने खूप सुंदर साडी नेसलेली असते, तर कान्हाने सुद्धा कुर्ता घातलेला असतो आणि हे दोघेही छान दिसत असतात. कान्हा आणि सखी मंदिरात येतात. पण मंदिरात येताच सगळी लोक कान्हाला म्हणजेच कबीर किर्लोस्करला ओळखत असतात. कारण कबीर किर्लोस्कर दरवर्षी सूर्यपूजन करण्यासाठी याच मंदिरात येतो आणि तेथे फुलं विकणारे, नारळ विकणारे, बांगड्या विकणारी बाई हे सगळे कबीरला ओळखत असतात. सखी एक बांगड्या विकणाऱ्या बाईकडे जाते आणि बांगड्या पाहत असते. तर कान्हा नारळ घेण्यासाठी येतो. तर हा माणूस कबीरला पाहून खूप खुश होतो आणि म्हणतो, काय कबीर साहेब, 1 वर्षानंतर तुम्ही आला, कोठे गेला होता इतक्या दिवस? हे ऐकून कान्हा चांगलाच घाबरतो. तो मागे वळून पाहतो तर सखी त्याच्या जवळच उभी असते. पण सखीही ऐकत नाही. कान्हा या माणसाला म्हणतो, ओ दादा, थोडं हळू बोला ना, एवढं ओरडून काय बोलताय? तर हा माणूस म्हणतो, काय कबीर साहेब, हळू काय बोलायचं? तुम्हाला इतक्या दिवसांनी पाहिलंय, मला खूप आनंद झालाय. कबीर साहेब, तुम्ही एवढ्या दिवस कोठे होता? कान्हा विचार करतो, खूप मोठी चूक झाली आहे माझी, मी इथे सखीला घेऊन आलो. माझं सत्यत्रास सखीसमोर येतंय असंच वाटतंय. हा माणूस शांत का बसत नाहीये? आणि तो म्हणतो, अहो दादा, हे मंदिर आहे मंदिर, येथे साहेब वगैरे म्हणू नका, माझं नाव घेऊ नका. पण हा माणूस काही गप्प बसत नाही आणि म्हणतो, कबीर साहेब, हे काय करताय तुम्ही? आणि तुम्ही असं का म्हणताय मी तुमचं नाव नको घ्यायला? कान्हा म्हणतो, याच्याशी बोलून फायदा नाहीये. तो त्याच्याकडून नारळ घेतो आणि मागे वळून पाहतो. तर सखी ज्या बाईकडून बांगड्या घेत असते ना, ती बाई सुद्धा कान्हाला ओळखत असते. कान्हा चांगलाच घाबरतो आणि त्याच्या तोंडावर हात ठेवतो की या बाईने कान्हाला पाहायला नको, नाहीतर सखीसमोर त्याचं खरं नाव येईल, त्याचं सत्य येईल. कान्हाने तोंडावर हात ठेवला असतो, त्यामुळे हा नारळवाला माणूस म्हणतो, काय झालं कबीर सर, तुम्ही तोंडावर का हात ठेवलाय? तुम्हाला तर किती घाम येतोय. हा घ्या माझा गमछा, त्याने तोंड पुसा. तर कान्हा म्हणतो, नको नको, आहे माझ्याकडे माझा रुमाल. आणि कान्हा खिशातून रुमाल काढतो आणि सखी जवळ येतो. त्याने रुमालावर असं तोंडावर पकडलेला असतो. तेव्हा सखीने काही बांगड्या सिलेक्ट केलेल्या असतात. ही बांगडीवाली बाई म्हणते, मॅडम, तुम्हाला या बांगड्या खूप छान दिसतील. मागे हा तुमचा नवराच आहे ना, त्याला तुम्ही या बांगड्या दाखवा आणि मग सिलेक्ट करा. सखी मागे वळून पाहते तर कान्हा याने चक्क चेहऱ्यावर रुमाल ठेवलेला असतो. ही बाई विचारते, हा तुमचाच नवरा आहे ना? तर सखी सांगते, हो, हे आमचंच ध्यान आहे. असं का वागतंय कळतच नाहीये. कान्हा, तू चेहऱ्यावर रुमाल का ठेवलाय? तुला एवढा घाम येतोय का? तर कान्हा सांगतो, हो, थोडा घाम येतोय, खूप उकडतंय मला.
बांगडीवाली बाई म्हणते, तुम्हाला उकळते का साहेब, थांबा मी फॅन लावते. आणि ती जोरात फॅन लावते. त्यामुळे कान्हाचा रुमाल उडूनच जातो. कान्हा खूप घाबरतो आणि लगेचच तोंड फिरवतो. सखीला कळतच नाही की कान्हा असं का करतोय. या बाईने आपलं तोंड पाहू नये त्यामुळे कान्हा जोर जोरात ओढू लागतो. सेल सेल सेल, बांगड्यांचा सेल, अगदी स्वस्तात मस्त बांगड्या, सगळे बांगड्या घ्यायला या. कान्हाची अशी आयडिया असते की 4-5 बायका आल्या की या बांगड्यावाल्या बाईला आपलं तोंड दिसणार नाही, ती आपल्याला ओळखणार नाही. आणि अगदी तसंच होतं. अनेक बायका तेथे बांगड्या घ्यायला येतात आणि मग सखी ही कान्हाच्या समोर जाऊन उभी राहते आणि त्याला विचारते, यातील कोणत्या बांगड्या मी घेऊ, मला या बांगड्या आवडल्यात. तर कान्हा दुसऱ्या बांगड्या सिलेक्ट करतो आणि म्हणतो, या फिक्कट हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला खूप छान दिसतील, तुम्ही या बांगड्या घ्या. सखी या बांगड्या घालते आणि म्हणते, हे किती इम्परफेक्ट दिसतंय, त्यापेक्षा या मॅचिंग आहेत. तर कान्हा तिला म्हणतो, बेबी सरकार, सध्या हीच फॅशन आहे, इम्परफेक्टची, मिसमॅचची, तुम्हाला हेच छान दिसेल. सखी म्हणते, ठीक आहे, मी पैसे देऊन येते. आणि ती बांगडीवाल्याला पैसे द्यायला जाते. कान्हा हा पुन्हा एकदा नारळवाल्याकडे जातो. तर हा नारळवाला त्याला पुन्हा एकदा कबीर सरकार, कबीर सरकार अशीच हाक मारत असतो. कान्हा म्हणतो, येथून पळून गेलेलंच बरं. आणि तो सखीला घेऊन मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ जातो आणि पहिल्या पायरीवरच नारळ फोडतो आणि या नारळाला गोल गोल फिरवतो. या नारळाचं पाणी सखीच्या डोळ्यात जातं. सखी म्हणते, कान्हा तुला काहीच कळत नाही का, नारळ देवासमोर फोडायचं असतं, मंदिराच्या पहिल्या पायरीवर कोण नारळ फोडतं. तर कान्हा म्हणतो, ही पहिली पायरी आपल्या संसाराचं प्रतीक आहे. आणि तो चक्क सखीला आपल्या हातामध्ये उचलून घेतो. सखीला जबर धक्काच बसतो. सखी कान्हाकडे एकटक पाहतच राहते आणि कान्हा हा सखीला उचलून मंदिराच्या सगळ्या पायऱ्या चढून जातो. आणि बॅकग्राऊंडमध्ये एक सुंदर रोमॅन्टिक गाणं लागलेलं असतं. आता कान्हा आणि सखी हे दोघे पहिल्यांदाच एकत्र मंदिरात आले आहेत आणि त्यांचा लग्नानंतरचा हा मोठा सण आहे आणि दोघेही खूप रोमॅन्टिक होतात. कान्हाने सखीला हातात उचलून घेतलेलं असतं. बॅकग्राऊंडमध्ये एक रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि कान्हा सखीला घेऊन मंदिरामध्ये येतो. एक बाई त्यांना पाहते आणि म्हणते, खरंच अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा दिसतोय. कान्हा आणि सखी खूप खुश होतात. सखी कान्हाला म्हणते, आता मंदिर आलंय, उतर मला खाली. कान्हा सखीला खाली उतरवतो. सखी चिडून म्हणते, आपण कोठे आहोत, काय करतोय, याचं थोडं भान ठेव, मंदिरात आहोत आपण. कान्हा म्हणतो, ठीक आहे. सखी ही पुढे येते. तेवढ्यात गुरुजी तेथे येतात आणि म्हणतात, कबीर, तुम्ही येथे आलात का, पण मला माने काहीच सांगितलं नव्हतं. तर कबीर सांगतो, हो, तिची अशी इच्छा होती मी यावेळची पूजा करू नये, परंतु मी माझ्या वडिलांची परंपरा मोडू देणार नाही. मी सूर्यपूजन करणार आहे. फक्त त्यात एकच बदल असेल, माझ्याबरोबर माझी बायको सखीसुद्धा असेल. आम्ही दोघे जोडीने सूर्यपूजन करणार आहोत आणि तुम्ही ही गोष्ट मला सांगणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. तेव्हा गुरुजी हो म्हणतात. ते कान्हाला सांगतात, ठीक आहे, तुम्ही सोहळं नेसून या, तोपर्यंत मी पूजेची तयारी करतो. कान्हा सोहळं नेसायला जातो. तर गुरुजी हे तेथेच उभे असतात आणि सखी ही भगवान विष्णूला नमस्कार करत असते. आणि त्याच वेळेस मंदिरामध्ये 2 गाड्या येऊन उभ्या राहतात. पहिली गाडी असते सरकारची आणि दुसरी गाडी असते कान्हाच्या आजीची, राजलक्ष्मी किर्लोस्करची. आणि या दोघीही गाडी घेऊन त्याच मंदिरात आलेल्या असतात जेथे सखी आणि कान्हा सूर्यपूजन करायला आलेले आहेत. तेव्हा सखी ही देवाला नमस्कार करते आणि मागे वळते. तर गुरुजी तिच्या समोर उभे असतात. सखी त्यांना विचारते, कान्हा कोठे गेलाय. तर गुरुजी सांगतात, ते कपडे बदलायला गेले आहेत. आणि गुरुजी विचारतात, सरकार कशा आहेत. सखी सांगते, कशा असणार, अगदी कोरड्या, जशा होत्या तशाच. गुरुजींना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात, ठीक आहे, मी पूजेची तयारी करतो. इकडे सरकार ही गाडीतून खाली उतरते आणि त्याच वेळेस राजलक्ष्मी किर्लोस्कर, कान्हाची आजीसुद्धा गाडीतून खाली उतरते. पण कान्हाच्या आजीचा स्वॅग हा सरकारपेक्षा भारी असतो. सरकारकडे तर फक्त काळा चष्मा असतो, परंतु या राजलक्ष्मी किर्लोस्करकडे काळ्या रंगाचे कपडे घातलेले अनेक बॉडीगार्ड्स असतात. त्यांच्या हातामध्ये बंदूक असते. परंतु सरकार आणि कान्हाची आजी एकमेकींना पाहतच नाही, एकमेकींकडे त्यांची नजरच नसते. आणि इकडे त्याच वेळेस कान्हा हा सोहळं नेसून येतो आणि तो खूप हँडसम दिसत असतो. सखी त्याच्याकडे पाहतच राहते. आजपर्यंत आपण असं पाहिलंय की सखी छान दिसत असते आणि कान्हा तिच्याकडे पाहत राहतो. पण आज कान्हा खूप छान दिसत असतो, हँडसम दिसत असतो आणि सखी त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. कान्हाच्या लक्षात ही गोष्ट येते. कान्हा सखीजवळ येतो आणि विचारतो, सखी मॅडम,
तुम्ही माझ्याकडे एकटक पाहताय, याचा अर्थ मी थोडा का होईना छान दिसतोय ना? तर सखी हसून म्हणते, हो, तू खूप छान दिसतोय. थांब, मी तुझा एक फोटो काढते. कान्हा छान स्माईल करतो. सखी त्याचा फोटो काढते. तेवढ्यात गुरुजी तेथे येतात आणि या दोघांकडे पिवळी फुलं देऊन म्हणतात, सगळ्यात आधी सूर्यदेवतेला पिवळी फुलं वाहा आणि मग त्यानंतर सूर्याला अर्घ्य वाहायचंय. हे दोघेही हो म्हणतात आणि पूजेसाठी पुढे येतात. तर इकडे सरकार आणि कान्हाची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर दोघीही मंदिराच्या पायऱ्या चढू लागतात. पण दोघींचं एकमेकींकडे लक्ष नसतं. कान्हा आणि सखी सर्वात आधी सूर्यभगवानला पिवळी फुलं वाहतात. सखी कान्हाबरोबर ही पूजा करत असते. त्यानंतर हे दोघेही सूर्यभगवानला नमस्कार करतात. कान्हालाही खूप छान वाटतं, सखीलाही आनंद होतो. सरकार आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर दोघेही मंदिराच्या पायऱ्या चढत असतात. सरकार समोर जी माणसं येतात, सरकार त्यांच्याकडे रागाने पाहत असते आणि ही माणसं घाबरत असतात. पण कान्हाची आजी राजलक्ष्मी समोर जी माणसं येतात ते सगळे राजलक्ष्मीला आदराने नमस्कार करतात. राजलक्ष्मी सुद्धा त्यांना आदराने नमस्कार करते. म्हणजे हाच फरक आहे. सरकार सुद्धा श्रीमंत आहे, राजलक्ष्मी किर्लोस्कर सुद्धा श्रीमंत आहेत, पण सरकारने सगळ्यांना घाबरून सोडलंय. सगळ्यांवर तिचा वचक आहे. परंतु राजलक्ष्मी किर्लोस्करचा सगळेजण आदर करतात, तिला प्रेमाने नमस्कार करतात आणि ती सुद्धा सगळ्यांना प्रेमाने नमस्कार करत असते. पण या दोघीही एकमेकींकडे पाहतच नाही. दोघी एकत्र गाडीतून खाली उतरल्या, एकत्र मंदिराच्या पायऱ्या चढताय, परंतु त्यांचं एकमेकांकडे लक्षच नसतं. तर इकडे सखी आणि कान्हा यांची फुलं वाहून होतात. कान्हा म्हणतो, मी तांब्या घेऊन येतो, आपल्याला सूर्याला अर्घ्यसुद्धा व्हायचा आहे ना. कान्हा तेथून जातो. सखी तेथेच उभी असते आणि छान छान फोटो काढत असते. तर सरकार आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर या दोघीही मंदिरामध्ये येतात. अगदी एकमेकांच्या जवळ उभे राहतात. पण दोघीही करोडपती अरबपती आहेत, त्यामुळे त्यांना आजूबाजूला पाहायची सवय नाहीये. त्या फक्त समोर पाहत असतात. आणि त्याच वेळेस कान्हा पाण्याचा तांब्या घेऊन येतो आणि कान्हाला पाहून सरकार आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर या दोघांनाही धक्का बसतो. सरकार कान्हाला पाहून आश्चर्य व्यक्त करते आणि म्हणते, कान्हा तू येथे? तर राजलक्ष्मीला सुद्धा आश्चर्य वाटतं की मी तर कान्हाला सांगितलं होतं यावर्षी तू पूजा करायची नाही. आणि ती सुद्धा म्हणते, कबीर तू येथे? आणि कबीर आणि कान्हा हे दोन्ही नाव सरकार आणि राजलक्ष्मी सुद्धा ऐकतात आणि त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसतो की कान्हाला कोण कबीर अशी हाक मारतंय आणि कबीरला कोण कान्हा अशी हाक मारतंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव ही मालिका खरंच दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आलाय. कान्हा आणि कबीर हे दोघे एकच आहेत हे सत्य आता लवकरच सखी आणि सरकारला समजणार आहे. आणि जेव्हा राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि सरकार एकमेकांसमोर येतील त्यावेळेस काय मोठा धमाका होईल हे पाहायला मजा येणार आहे. आणि हा धमाका पुढील एपिसोडमध्येच होणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर या दोघींची एकमेकींना धडक होईल आणि एकमेकींना पाहून या दोघीही खूप चिडतील. राजलक्ष्मीच्या तर तळपायाची आग मस्तकातच जाईल. मग या दोघींमध्ये काय बोलणं होणार आहे ते तर दाखवलं नाही गेलंय. पण या दोघींची भेट झाल्यानंतर राजलक्ष्मी किर्लोस्कर कान्हाची आजी खूप चिडलेली असेल आणि ती मंदिरात एका झाडाखाली जाऊन बसणार. कान्हा तेथे जाईल तेव्हा राजलक्ष्मी त्याला म्हणणार, कबीर आता माझ्या रागाचा जो आगडोंब आहे ना तो उसळलाय. माझ्या रागाची जी ज्वाला आहे ती उसळली आहे आणि जोपर्यंत त्या तेजस्विनी कामची चिता मी पाहत नाही, तिला मरताना त्या चितेवर जळताना मी पाहत नाही ना, तोपर्यंत माझ्या रागाची आग, माझ्या रागाची ज्वाला शांत होणार नाहीये. हे ऐकून कबीरला मोठा धक्काच बसेल. आजी त्याला सांगणार, कबीर मला विश्वास आहे की तू सुद्धा विसरला नसशील की ज्या दिवशी तू तुझ्या बापाच्या अस्थी, तुझ्या बापाची राग पाण्यामध्ये वाहत होता, त्या दिवशी तुझ्यामध्ये सुद्धा हा रागाचा आगडोंब उसळला होता ना. तू सुद्धा चिडला होतास ना. रागाची ही ज्वाला तुझ्या मनात सुद्धा होती ना. हे ऐकून कान्हा कबीर खूप इमोशनल होईल आणि राजलक्ष्मीला म्हणेल, हो मा, तो दिवस मी कसा विसरू शकतो ज्या दिवशी या सरकारने माझ्या बाबांचा जीव घेतला होता आणि मी माझ्या बाबांच्या चितेला अग्नी दिला होता. त्यांची राख, त्यांच्या अस्थी पाण्यात वाहिल्या होत्या. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही आणि मी आता हा बदला घेणारच. आणि या दोघांचं बोलणं चक्क सखी ऐकेल आणि सखी कान्हाला आवाज देईल, कान्हा. कान्हा आश्चर्याने मागे वळून पाहिल
तर सखी उभी असेल, म्हणजे आता सखीने राजलक्ष्मी आणि कान्हाला एकत्र पाहिलंय, बोलताना पाहिलंय, ऐकलंय. मग तिने हे ऐकलं असेल का, जेव्हा आजी म्हणाली, जोपर्यंत मी तेजस्विनी कामतची चिता पाहत नाही तोपर्यंत माझा राग शांत होणार नाही. आणि जर सखीने हे ऐकलं असेल तर कान्हा आणि राजलक्ष्मीचं सत्य नक्कीच तिच्या समोर येणार. मग कान्हा आपलं सत्य सखीला सांगणार का, आणि सरकारने खरंच देवदत्तला मारलं असेल का, आणि ज्या दिवशी त्याला मारलं असेल त्या दिवशी काय घडलं असेल, हे रहस्य लवकरच आपल्या समोर येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना हे सगळं सत्य जाणून घेण्यासाठी, की नेमकं सरकारने कान्हाच्या वडिलांना कसं मारलं, आणि मग आता कान्हा आणि राजलक्ष्मी सरकारचा बदला कसा घेणार आहेत ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.